राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट. राज्यात या तारखेपासून आता कांदा बाजारात तेजीत येणार. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी येणार. 26 जानेवारीनंतर कांदा बाजारामध्ये तेजी येणार. का तेजी येणार, कशामुळे तेजी येणार आणि कांदा बाजारभाव आता 3,000 रुपये होणार. कांदा बाजारभावाची अपडेट घेऊन आलो आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आहे. आता इथून पुढे कांदा मार्केट रेट कसा असणार हे बघणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कांदा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत होते, परंतु आता 26 जानेवारीनंतर मोठ्या प्रमाणात कांदा बाजारभाव तेजीत येणार आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं ती राज्यामध्ये जी काही निर्यात होती ती निर्यात मोठ्या प्रमाणात थांबलेली होती, कारण कांद्याचा सध्या शॉर्टेज चालू होता. परंतु आता 3,000च्या पार पुन्हा एकदा कांदा जाणार आहे. मग कोणत्या देशांना निर्यात होणार आहे आणि किती प्रमाणात निर्यात होणार आहे हे बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातून सर्वात जास्त निर्यात जी होतं श्रीलंका असेल, बांगलादेश असतील, त्याचप्रमाणे आशिया खंडातील दुबई असतील, या महत्त्वाच्या आखाती देशांमध्ये भारताचा कांदा मोठ्या प्रमाणात जात असतो. मग आता कांदा निर्यात 26 जानेवारीनंतर का होणार आहे? का गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर राज्यांतर्गत मोठ्या प्रमाणात शॉर्टेज असल्यामुळे निर्यात ही मोठ्या प्रमाणात थांबलेली होती आणि मध्यंतरी थोडासा इलेक्शनचा काळ असल्यामुळे राज्यामध्ये निर्यातमध्ये थोडीशी बंधन आलेली होती. परंतु आता जी काही मुक्त व्यापार धोरण आहे याच्यानुसार आता निर्यात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि बांगलादेश असेल, भारतातून श्रीलंका असेल, त्याचप्रमाणे दुबई असेल, या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आता निर्यात केली जाणार आहे. महाराष्ट्रात सध्याचा दर जर बघितला तर 20 रुपये 25 रुपयापर्यंत ठराविक मार्केटमध्ये लाल कांद्याचा दर आहे. जो डिसेंबरमध्ये दर होता त्यापेक्षा थोडासा दर पहिल्या तिमाहीमध्ये जे काय 3 आठवड्यामध्ये आहे तो राज्यामध्ये थोड्या प्रमाणात कमी झाला होता. परंतु आता यानंतरचा दर कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे, कारण का आता कांदा भडकणार आहे, निर्यात सुरू होणार आहे. भारताचा जी काही निर्यात होते, मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातून सर्वात जास्त निर्यात ही दुबई असेल, त्याचप्रमाणे बांगलादेश असेल, त्याप्रमाणे नजदीकच्या श्रीलंकामध्ये असेल, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला कांद्याला चांगली मागणी असते आणि त्या ठिकाणी चांगला बाजारभाव सुद्धा मिळत असतो. सप्लाय डिमांडचा विचार करता सध्या लाल कांद्याचा शॉर्टेज आहे. उन्हाळा कांद्याला अजूनही मोठ्या प्रमाणात टाईम असल्यामुळे कांद्याला आपल्याला तेजी पाहायला मिळणार आहे. सध्याचा आपण जर एकंदरीत दर बघितला तर निर्यात ही कोणत्या देशांना सर्वात जास्त होते याविषयीची अपडेट जर आपण जाणून घेतली तर भारतातून सर्वाधिक निर्यात जी आहे ती बांगलादेश असेल, त्याचप्रमाणे मलेशिया असेल, त्याचप्रमाणे श्रीलंका असेल, UAE असेल, या महत्त्वाच्या देशांना निर्यात ही होत असते. मग आता सध्याचा दर जर बघितला कोल्हापूरमध्ये 2200 रुपयापर्यंत बाजारभाव आहे, जुन्नरमध्ये 2200 रुपये, ठराविक मार्केटमध्ये महाराष्ट्रात 2200 रुपयापर्यंत बाजारभाव आहे. पण सर्वसाधारण दराचा विचार जर केला तर 15 ते 20 रुपयापर्यंत सध्याचा तरी कांद्याचा दर आपल्याला पाहायला मिळतो. परंतु येत्या काही दिवसामध्ये हा बाजारभाव नक्कीच वाढणार आहे, कारण का निर्यात वाढल्यानंतर कांदा बाजारभाव हा तेजीत येत असतो. पुण्यामध्ये 20-25 रुपयापर्यंत ठराविक मार्केटमध्ये 20-25 रुपये दर आहे. बाकी सर्व ठिकाणी बाजारभाव हा आपल्याला स्थिर बाजारभाव पाहायला मिळतो. इथून पुढचा कालावधीमध्ये बाजारभाव कसा असणार हे बघणं गरजेचं आहे. कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट आपण रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. व्हिडिओ जर आपणास आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आणि कमीत कमी किती बाजारभाव गेला तर कांदा आपल्याला परवडणार आहे हे पण आम्हाला कमेंट करून कळवा. कारण पिंपळगाव, वसंत असेल, चांदोड असेल, अहिल्यानगरमधील पारनेर मार्केट असेल, संगमेश्वर मार्केट असेल, हे ठराविक मार्केटमध्ये चांगला बाजार मिळतोय, परंतु सरासरी अजूनही कमी असल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे. कारण लाल कांद्याचं ॲव्हरेजसुद्धा मोठ्या प्रमाणात कमी असतं. इथून पुढच्या बाजारामध्ये आता 30 रुपये 35 रुपयापर्यंत बाजारावर जाणार का गरजेचं आहे, कारण सोलापूर असेल, पिंपळगाव, वसंत असेल, लासलगाव असेल, संगमेश्वर, अहिल्यानगर असेल, ही या ठिकाणी कांदा हे शेतकऱ्यांचं सर्वात प्रथम पीक आहे. अतिवृष्टीमुळे पहिल्यांदा नुकसान झाले होतं, त्यानंतर परत शेतकऱ्यांनी लागवड केल्या होता, परंतु आता याला सुद्धा चांगला बाजार मिळत नसल्याने शेतकरी वर्गांमध्ये एक थोडीशी नाराजी सूर सध्या तरी दिसत आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं? कांदा मार्केटची अपडेटसाठी चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला मात्र विसरू नका. कांदा मार्केट लेटेस्ट कांदा बाजारावर आजच्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.